महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे आणि या मागचं कारण म्हणजे राज्यातील महायुती सरकारने नुकताच आणलेला हिंदी भाषेसंदर्भातील शासन निर्णय. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अनेक राजकीय समीकरण जुळताना दिसत आहेत. त्यातील सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच एकत्र येतील असे भाकीत अनेक पत्रकार व नेते मंडळी सध्या लावत आहेत. या संपूर्ण चर्चेची सुरुवात झाली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले जवळचे मित्र महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीनंतर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे कधी एकत्र येतील या प्रश्नावर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं होतं. महाराष्ट्र आणि मराठी माणसांपेक्षा आमची भांडणे मोठी नाहीत. आमची भांडणे हे महाराष्ट्रासमोर अत्यंत क्षुल्लक आहेत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. राज ठाकरे यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर लगेचच एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया त्याला दिली होती. आम्ही देखील टाळी द्यायला तयार आहोत, अशी सकारात्मक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्याकडून आली होती. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. शिवसेना, उद्धव ठाकरे व मनसेचे कार्यकर्ते देखील पुन्हा एकत्र यायला इच्छुक आहेत असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते. परंतु स्पष्टपणे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील का असे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. अशातच आता राज व उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील महायुती सरकारने पहिली ते चौथी वर्गापर्यंत त्रिभाषी सूत्राची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार पहिली ते चौथी पर्यंत मराठी, इंग्रजी याचबरोबर हिंदी भाषा शिकण्यास सक्ती करण्यात आली आहे. याच निर्णयाच्या विरोधात राज्यातील मराठी माणसाने एकत्रित यावे असे आवाहन ठाकरे बंधूंकडून केले जात आहे. राज्य सरकारने आपण घेतलेल्या निर्णयावर स्पष्टीकरण देखील दिले. सरकारने हिंदी भाषेला पहिली ते चौथी पर्यंत सक्ती केलेली नाही. हिंदी ही भाषा ऑप्शनल म्हणजे पर्यायी भाषा म्हणून शिकता येईल असे सरकारकडून स्पष्टीकरण वारंवार देण्यात येत आहे. परंतु पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषेचा सरसकट विरोध राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील राज ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील राज्य सरकारच्या हिंदी भाषेसंदर्भातील निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. सुरुवातीला राज व उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाची तारीख वेगळी होती, परंतु आता दोघेही ठाकरे बंधू येत्या 5 जुलैला सरकार विरुद्ध आंदोलन करणार असल्याची बातमी मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः ट्विट करत अशी माहिती माध्यमांना दिली आहे. तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या बातमीला दुजोरा दिलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राज व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात आपली राजकीय लढाई भाजपाच्या विरोधात एकत्र येऊन लढू शकतात अशी चिन्हे दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणात एक चर्चा मात्र आणखी होत आहे, ती म्हणजे शरद पवार यांची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षांना सोबत येऊन हिंदी विरोधात सरकार विरुद्ध मोर्चा काढण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले होते. कोणताही राजकीय झेंडा नसेल, मराठी हाच अजेंडा असेल हे घोषवाक्य देऊन त्यांनी सर्व इतर राजकीय पक्षांना देखील मुंबईत होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परंतु शरद पवार यांनी या मोर्चात सहभागी होण्यासाठी सध्या तरी स्पष्टपणे होकार दिलेला नाहीये. कोणीही सांगतो म्हणून मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही. मोर्चामध्ये सहभागी व्हायचं असल्यास सरकारचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. तसेच मुंबईला गेल्यावर मोर्चा संदर्भात ठाकरे बंधूंशी देखील चर्चा करावी लागेल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ठाकरे बंधू एकत्र येतील या चर्चेबरोबरच राज्यात काही दिवसांपासून पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट एकत्र येतील अशा चर्चा देखील सुरू होत्या. त्यामुळे शरद पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेवर सध्या शंका उपस्थित केली जात आहे. आपल्याला काय वाटते? राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतील का? तसेच शरद पवार हे नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.